नांदगाव खंडेश्वर शहर अनेक समस्यांनी ग्रासले असून त्या समस्या सोडविण्याकरिता प्रहारच्या वतीने गेल्या 3 महिन्यापासून निवेदने देण्यात आली होती व मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी सुद्धा घेण्यात आल्या होत्या। सदर निवेदनामध्ये दत्त टेकडीवरील नळाचे काम लवकर सुरू करावे, ग्रामीण रुग्णालय ते इंदिरा आवास व आठवडी बाजार रस्त्यावरील गड्डे बुजविण्यात यावे, प्रभाग क्रमांक 5 मधील बंद असलेले पथदिवे मीटर बदलून नवीन मीटर देण्यात यावे। शहरात सध्या 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो, तो पाणी पुरवठा 2 ते 3 दिवसानंतर होईल, याकरिता नियोजन करण्यात यावे। पारधी घरकुल लाभार्थ्यांची यादी प्रकल्प अधिकारी धारणी यांना पाठविण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या होत्या। पण नगर पंचायतीकडून त्या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आली नव्हती व अनेक मागण्या प्रलंबितच होत्या। त्याकरिता 4 ऑक्टोबर 2021 रोजी प्रहारच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात आला व निवेदनाचा संदर्भ देऊन स्मरणपत्र तसेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याचे जनतेचे निवेदन सुद्धा देण्यात आले। त्या समस्या सोडविण्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत प्रहारच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या देण्यात आला। सोबतच प्रभाग क्रमांक 3 व 5 मधील नाल्यावरील रपट्यांना पडलेले भगदाड बुजविण्यात यावे, प्रभाग क्रमांक 3 मधील प्राथमिक शाळेच्या आवारातील काटेरी झाडे व गांजर गवत कापून तो परिसर स्वच्छ करण्यात यावा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या। यावेळी प्रहारचे दिनेश शेळके, गजानन वर्धेकर, बाळू देशमुख, कैलास चांदणे, रुपेश भोयर, सचिन खंडार व अनेक महिला उपस्थित होत्या। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली। याच्या अगोदर जवळपास 4 ते 5 निवेदन नगरपंचायतला देण्यात येणे गावच्या समस्यावर। त्या समस्यामध्ये दत्त टेकडीवर नळ आणि इंदिरा आवास ते ग्रामीण रुग्णालयाचा जो रोड उखडलेला आहे त्यावर मुरुम टाकणे, आपला ग्रामीण रुग्णालयाचे आठवडी बाजार जो मोठमोठे गड्डे पडलेले आहेत, जसं दत्ताभाऊ बाबुळकर यांच्या घरासमोर गेल्या कित्येक दिवसापासून जो गड्डा पडलेला आहे ज्यामध्ये अनेक जण पडून जखमी झाले, तो गड्डा बुजवण्याबाबत, तसेच पारधी घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांची यादी धारणी इथे पाठवण्याबाबत अशा अनेक समस्या घेऊन इथं नागरिक आपल्या नगरपंचायत कार्यालयामध्ये आलेले आहे। ज्यामध्ये पाणी समस्या ही नांदगाव खंडेश्वरची सर्वात जास्त समस्या आहे, ज्यामध्ये आज सुद्धा 8 ते 10 दिवसानंतर घरगुती नळ येतो। ही घरगुती नळ पाणी पुरवठा 2 ते 3 दिवसात व्हावा याकरता मी सीओ मॅडम यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलेले आहे। गेल्या 4 निवेदनाचे स्मरणपत्र सुद्धा आज देण्यात आले। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।